निफाड पंचायत समिती प्रशासनाकडून तब्बल 50 लाखांचा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न. भ्रष्टाचार सिद्ध होऊन 2 वर्ष उलटले तरी वसुली व इतर कायदेशीर कारवाई शून्य. निफाड तालुक्यातील एका गावातील थोडा तिडका नव्हे तब्बल 50 लाख रुपयांचा भ्रष्टाचार उघड होऊन तब्बल 2 वर्ष झाले तरी गेंड्याची कातडी पांघरलेलं निफाड पंचायत समिती प्रशासन कुठलीच ठोस कारवाई करताना दिसून येत नाही. त्यामुळे 50 लाखांचा भ्रष्टाचार दाबण्यासाठी निफाड पंचायत समिती प्रशासनाने भ्रष्टाचाऱ्यांशी आर्थिक संगनमत केले आहे का? किती लाखांमध्ये प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे असा प्रश्न उपस्थित होतो. निफाड पंचायत समितीच्या या भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याच्या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील एका गावातील या 50 लाखाच्या भ्रष्टाचारात गावचे तथाकथित सरपंच, एक बोगस ठेकेदार तर 3 ग्रामसेवक गुंतलेले आहेत. सरपंचाबरोबर गावातील त्याचे 6 ते 7 सदस्यही या भ्रष्टाचारात सहभागी आहे. भ्रष्टाचार उघड होऊन 2 वर्ष झाले आहेत, परंतु अद्यापही या सगळ्यांकडून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करणे, कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करणे यासाठी निफाड पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनाचे जणू हातच थरथरत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रकरणी निफाड टाइम्सच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा सुरू आहे. या भ्रष्टाचाऱ्यांवर प्रशासन जोपर्यंत ठोस कारवाई करणार नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील. पंचायत समिती प्रशासन फक्त नोटीस देऊन शांत बसत आहे. फक्त नोटिसींचा खोटा सोपस्कार नको, तर या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई अपेक्षित आहे.